हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या सगळ्या माझ्या महादेव भक्तांना खूप 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 शुभेच्छा. तर आज आहे थोडी धावपळ कारण आम्हाला जायचं आहे कोटेश्वरला. तर मी ते उठलेली आहे आता वाजलेले आहे सकाळचे 7. मी उठली आज थोडा लवकर उठते म्हटलं, पण थोडा वेळ होऊनच गेला. आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे. तर शानूच्या शाळेचे काही घाई गडबड नाहीच आहे. जस्ट ब्रश वगैरे करून झालेला आहे. आता घरातले कामं करून घेते मी पटापट. कारण कसं तुम्हाला माहीतच आहे की कोटेश्वरला किती गर्दी असते. तर मी मागच्या ब्लॉगमध्ये टाकलेलं होतं, खूप जास्त गर्दी असते. म्हणून लवकरात लवकर करायचे म्हटलं घरातले कामं, आणि जेवढं लवकर निघता येईल तेवढ्या लवकर आम्ही निघू. मागच्या वेळेस आम्ही एकटं गेलेलो होतो, आणि आज आम्ही सगळे क्वार्टरमधले कोण कोण येत आहे तो माहिती नाही. स्नेहाताईंना मी कॉल केला होता काल, तर जायचं आहे म्हटलं. तर त्या तर रेडी असतात ऑलवेज. तर चला आता मी पटकन घरातली कामं करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. जायचं म्हणून तर मी पटापट कामाला लागली, पण गोष्ट अशी की जाईपर्यंत आमचं काही कन्फर्म नव्हतं. आणि ते नेहमीच असते, कारण यांना कधी कुठं जावं लागेल आणि मला तयारी केलेली कधी मोडावं लागेल सांगता नाही येत. स्नेहाताईंना या गोष्टीची सवय आहे. त्यांना मी किती वेळा असं झालेलं आहे की त्यांना म्हणते की आपण इथे जाऊ तिथे जाऊ, आणि मग वेळेवर प्लॅन कॅन्सल करावा लागतो. पण त्यांच्या चेहऱ्यावर एवढंसे काही असं दिसत नाही, त्या नाराज नाही होत, त्या परिस्थितीला समजून घेते. त्यामुळे मी स्नेहाताई सोडून मी कोणालाच आशेवर ठेवत नाही की आपण जायचं म्हणून. असो, तर मी घरातली झाडझूड वगैरे पोछा वगैरे करून घेतला आणि बाहेर पण अंगणात पाणी टाकून दिलं. आणि स्नेहाताई आलेल्या होत्या, तोवर आमचं डिस्कशनच चालू होतं की नक्की आहे का जायचं म्हणून. कारण काल तर रात्री मी त्यांना सांगून ठेवलेलं होतं, पण आज पण काही आमचं खरं नव्हतं. तरी पण हे म्हणत होते की मला तयारी करून ठेव. आंघोळ वगैरे करून तयार झाली आणि मग करून घेतली पूजा तयारी. आणि शाणू इकडे होत आहे तयार. एवढे सगळे कपडे काढून ठेवले तिने. हे आवरून घेते पटकन आणि बस निघते. स्नेहाताई पण येतच आहे. आम्ही अजूनपर्यंत काही खाल्लेलं नाही आहे. तिकडून आल्यानंतरच, दर्शन झाल्यानंतरच खाऊ. यांची गाडी माहिती नाही का बरं थांबली तर. आणि हे गेलेले आहे त्यांना आणायसाठी. बहुतेक मला वाटते पेट्रोल वगैरे संपलं असेल, त्यासाठी गेलेले आहे हे त्यांना आणायसाठी. आणि आम्ही थांबलो इथे पेट्रोल पंप जवळ. देवळीच्या समोरच आहे, जास्त दूर नाही आहे. काय झालं काऊन बाय. पेट्रोल पंप समोर थांबलेलो आहो आम्ही. आणि इथे मुंगण्याच्या शेंगा म्हणजे शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे, आणि अगदीच बारीक बारीक शेंगा लागलेल्या आहेत. झाड जर असत्या चांगल्या झालेल्या असत्या तोडल्या असत्या, आपण आणच नाही ते. आणि या फुलांची पण भाजी होते, मस्त भाजी लागते याची. पानाची पण होते, शेवग्याचे हे जे पानं आहे, फुलं आहे आणि शेंगा, या सगळ्यांचा खाण्यात खूप वापर केला जातो आणि चांगलं असते खाणं, पौष्टिक असते. खोडं कशाचं वापरीत नाहीत का? खोडं, फांद्या, पानं, फुलं, फळं सगळंच कामी येते या झाडाचं. खोडाचं काय करायचं? औषधीत वापरत. हां, खोडं औषधीत वापरत असणार. आलेलं आहे कोटेश्वर, आणि गर्दी बघू शकता तुम्ही, इतकी गर्दी आहे. समोर तर आणखीन जास्त गर्दी वाढणार. एवढ्या लोक कशी मस्त बसून चाललेले आहे गाडीमध्ये. गर्दी कमी वाटत आहे यावर्षी. स्नेहा तुम्ही पहिल्यांदा आल्या? नाही, शिवरात्रीला आल्या होत्या. हो, तुम्ही आम्ही याच्या आदल्या वर्षी आल्या होत्या. वा, सत्यशिंक समज. आता मला विश्वास बसला नाही तर विश्वासच नसतो बसला तुमच्या बोलण्यावर.
आजकाल कसं मला असं विश्वास बसत नाही लोकांवर. विश्वासघात केला तुम्ही माझा. गर्दी बघू शकता तुम्ही, भयानक गर्दी आहे आणि समोर तर आणखी जास्त गर्दी आहे. तर आजच्या दिवशी इथे भरपूर गर्दी असते. एरव्या दिवशी सांसून दिसते तुम्हाला. नदी जिथे नदी आहे ना तिथे जायची सुद्धा भीती वाटते. आणि आजच्या दिवशी बघा किती गर्दी असते, खूप जास्त गर्दी असते. तर आम्ही आता चाललेलो आहोत वर जिथे मंदिर आहे तिथे. आणि मंदिराच्या अगदी बाजूलाच एक हॉल आहे, तिथे शिव कीर्तन चालू होतं. आणि इथे ना आम्ही घरून जेव्हा निघालो तेव्हा विचार केला की लवकरात लवकर जाऊ आणि फराळाचं वगैरे नंतरच करू म्हणून घरी आल्यावर. पण गोष्ट अशी की इथे जर यायचं असलं ना तर फराळाची बिलकुल कमी नाही आहे. जिकडे गेलं तिकडे तुम्हाला उसळ मिळून जाते. पण गोष्ट अशी की लोकांना जिथे खातात तिथेच हे असे द्रोण वगैरे सगळं काही तिथेच वेस्ट टाकून देतात. म्हणजे साईडला पण नाही टाकू शकत. माझा एका जे कंदमुळे असते ना त्याच्यावर पाय पडला. मी म्हटलं देवा, म्हणजे किती लोक म्हणजे जिथे खातात तिथेच सगळं बेकार करून ठेवतात. तर गर्दी बघा, लाईन तर इतकी दुरून होती ना, खूप जास्त मोठी लाईन होती. माणसांची कमी आणि बायकांची जास्त मोठी लाईन होती. तर मग आम्ही तसंही आतमध्ये जाऊ देत नाही म्हटलं, म्हणजे दर्शन करायला, म्हणून लाईनमध्ये काही आम्ही उभं राहिलेलो नाही. हे यांना शॉर्टकट नंबर लागून गेला. हे गेले होते आतमध्ये आणि आम्ही म्हणजे सरळच गेलो. झणझणीत तिखट होतं उसळ, खूप झोमलं. आता डायरेक्ट आम्ही उसळचा रस प्यायसाठी आलो. विटॅमिन सी राहते. एसेन्स टाकून पायनॅपल ज्यूस विकत आहे. पानं घेणं कोण खाते वापस. नाही तर ह्या फोटो पाहिजे का? मला हे असे फोटो आवडत नाही महादेवाचे. बघा ते असं. अरे देवा, या भैया सट घ्या. तिकडे बा किंवा ज्वेलरी. वाव, किती छान आहे भोजाजी महाराज. नाही, चांगला नाही. ओरिजिनल आहे. मध्ये घुमून दाखवतो तुम्हाला. नकली प्लॅस्टिक वगैरे नाही घुमायचं असले तर घुम जाणार. नाही, हे जे आहे हे पण ओरिजिनल आहे का बनवलेले आहे? नाही, ओरिजिनल आहे. पूरा ओरिजिनल आहे. आणि हे मायाजाल इंद्रजाल तुम्हारे काम का नाही. मायाजाल गिन नको बाप्पा करता. मी एवढ्या ना ते पाहायला आली. मायाजाल कशाला विकते तू तरी बाई? कोणाला मायाजालमध्ये टाकायचं आहे तर आम्ही मायाजालमध्ये चाललो. ते दिसते खतरनाक का? त्या बँडवर मस्त डान्स करतो.
दर्शन झालं आमचं छान मस्त. आणि आता निघालो आहो आम्ही घरी. न जाता आम्ही जाणार माझ्या मैत्रिणीकडे. माझी जी परसोडीची मैत्रीण आहे तिच्याकडे चाललेलो आहो आम्ही शिरपूरला. तर घर तर काही माहिती नाही. मी तिला कॉल करून सांगितलेलं आहे की मी येणार आहे म्हणून. तर तिला असं बोलण्यातूनच वाटते ना की तिला आनंद झाला आहे म्हणून. तर तसंच मला असं वाटत होतं. आता आम्ही गर्दी खूप होती तिकडे, त्याच्यामुळे आम्ही पटपट निघून आलो. स्नेहाताई वगैरे यायच्या आहे अजून. तिकडे भरपूर गर्दी आहे, भरपूर गाड्यांचं इतकं ट्रॅफिक आहे खूप जास्त. तिला कॉल कर आणि लोकेशन मागून दे. हो, लोकेशन मागून घ्यावं लागेल. तसं काही नाही, गावात गेल्यावर आपण त्यांचं नाव जरी घेतलं ना सांगून देते कोणी. आले का? आले. आली मी माझ्या मैत्रिणीकडे. तिला म्हटलं बाई काहीच करू नको कारण आमचे पोट वगैरे भरून आहे. तिला म्हटलं फक्त चहा मान थोडा, ते पण मी पिणार नाही. तर इकडे तर सगळं नवीन आहे आणि इकडे पूर्ण जुनं आहे. जुनं घर जे आहे जसंचे तसं आहे. इकडे गरम होते आणि इकडे थंडगार वाटते मस्त. तसंच ठेवलं आहे ना, छान वाटते. आम्हाला जुनं घर वगैरे असं दिसलं ना, आम्ही दोघी आंघोळीनं असं पाहायला जात असतो. वर पण आहे का? जाता येते का? वा ओ स्नेहाताई किती मस्त आहे. बोरं पण ठेवू ना इथं मस्त. धाब्याचं घर हे आहे, धाब्याचं घर. हो धाबे, स्नेहा धाबे. किती मस्त जुना मजला. हां, आवाज येत आहे. तसं दणदण नाही करू, हळूहळू चाला, दणदण नाही करू. हे मस्त स्नेहाताई. आमच्या गावात पण काकूच्या घराच्या बाजूने एक घर होतं असं. मी अशीच जाऊन बसत होती त्यांच्याकडे. तरी पण थंड असं हे घर पण असं. हां, खाली किती थंड वाटत आहे. काय हां, इकडे असं पहिले तिकडून दरवाजा वगैरे असणार. छान वाटत आहे ग. वैभवी पाना थांबा तुम्ही दोघं. शानू जातो. शानू धाराला नको तू. की ठेव पाय. असं आहे सिटीतल्या पोरांचं. हो हो का? असं चल, काही नाही होत. छान आहे ना शानू. आपण असंच बांधू. विहान एक पाय ठेव ना खाली. वाळलेले बोर आहे. चालते का उपासाला? बोरं वाळवलेले आहे म्हटलं. बेर किचन जशी आहे तशीच आहे. पण किती चांगलं वाटत आहे ना स्नेहाताई. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आला तर किती छान वाटत असं. मज्जा मस्त. एकदम वर गेल्यावर जुन्या आठवणी तयार होऊन गेल्या. मी तर उन्हाळ्यात खेड्यातच राहायची तिकडे काकूकडे. छान आहे, मस्त आहे. हा, घर आणलंस का तू? नाही, नको म्हणलं तरी. स्नेहाताई घ्या, नको म्हणलं. हो ना, तुला म्हटलं राहू दे बाई. हो ना, तू कर ना कोमल. कमी करू. तू पण घेऊन घे सोबतच. तुझं वाचच होतं का? तर आता मी आली होती हिच्याकडे. चहा पाणी वगैरे घेतला आणि तिला म्हटलं तुमच्या वावरात हरभरा आहे का म्हणून. चाललो आम्ही त्या हरभरा तोडायसाठी. तर घेऊन जाऊ एखादी अर्धक शेत वगैरे घेऊन जाऊ. हरभरा उचलता आला पाहिजे फक्त. हिचा मला, मी यवतमाळला होती ना तेव्हाच कॉल आला. ही यवतमाळला राहते. तर माझा व्हिडिओ दिसला तर तिने मला लगेच कॉल केला की ये बा म्हणून घरी. तिथं तर जाणं झालं नाही, इथल्या घरी आलं. तर जेव्हा यवतमाळला येऊ तेव्हा येऊ तुझ्याकडे, तेव्हा कॉल करीन मी तुला. नंबर सेव्ह करून ठेवावं लागेल. माझी एक खूप बेकार सवय आहे, मी नंबर सेव्ह करून नाही ठेवत. मोबाईल हँग मारतो.
नाही तर का व्हिडिओ करू मोबाईल हँग मारते. खरंच माझा मोबाईल एवढा हँग मारत आहे. देवर 1,00,000 मोबाईल घ्यायसाठी. यांचं शेतातलं मंदिर आहे महादेवाचं, एकदम जुनं आहे. एवढ्या दूर पण बाया येतात पूजा करायसाठी. हे महादेवा तिचं दर्शन नाही झालं. अंदर जाऊ इथं दर्शन. आमचं दर्शन आज असं कोटेश्वरला नाही का? पण नाही झालं दर्शन. हो का? म्हणजे बिलकुल ते गेट लावूनच होता, हो, तिथून हो. नमस्कार केलं झालं. हो, खूप आणि गर्दी. सकाळी तर तिथं आंघोळ करून गेलो होतो. हो का? म्हणजे नदीवरच आंघोळ केली हा हा हा. आणि मग तिथेच पूजा. तरी 7:30 वाजता. हो का? तरी त्याच्या अगोदर म्हणजे गेट बंद झालं तर खूपच गर्दी वाढली होती. हो का? तुम्ही कुठे नशिबात असेल ना तुम्हाला. देवळी देवडीची आहे का तुम्ही? देवडीवरून इथं कोणाच्या घरी येते? यांच्याकडे. कोण आहे ना मी? लागत असेल तर आहे तिकडे. हे घे फुलं. इथे तर खूप सारे बंद होते. बसवले म्हणून आम्ही अजून एक एवढी वाहले. असंच लक्ष ठेवा. जास्त काही मागणी नाही आहे. मैत्रिणीला सुखायचं ठेवा. मी काय म्हटलं ते एक मी तुमची भाजी काढली. या मंदिराच्या बाजूलाच आणखी एक मंदिर आहे छोटंसं. हो दे बाप्पा देवा. ते समाधी आहे तिकडे. ते मस्त केळाचे झाड आहे आणि केळं पण लागलेले आहे छान. हे मयुरी पिकू नाही केळ. तोडू का? तोडता येते का? होजीच नाही आता पिकलाय. हो का? बिया असते म्हणते याच्यामध्ये. पूजेसाठी वापरते वाटते हे केळं. छान आहे. असा मोठा परिसर आहे इथे. इथे पण छान असा झाडं वगैरे लावासाठी. माझ्या ते जिथे गेलं तिथे झाडच असते. नुसते पाय का? पाया सोडून द्या तुम्ही ना. पायांवर थोडंसं फाउंडेशन लागलेलं आहे. कॉम्पॅक्ट पावडर वगैरे झालं. आमचं दोघींकडे पण जाणं झालं. किती दिवस झाले दोघी पण जणी बोलवत होत्या. त्या दोघी जणी जावा आहे. तर पहिले गेलो आम्ही कोमलकडे आणि त्यानंतर गेलो मयुरीकडे. कुठेही भेटली की बस त्यांचं येणं ग घरी येशील ग कधीतरी. तर आज वेळेवर केलेला प्लॅन सक्सेस झाला आणि चांगलं वाटलं. खूप छान वाटलं जाऊन. आणि आम्ही गेलो मयुरीकडे गेलो होतो ना, तर त्यांचं जे शेत आहे ते घरापासून अगदी जवळ होतं. तर मी म्हटलं चल तुझ्या शेतात जर चणा असेल तर आम्हाला दे, म्हणजे हरभरा, कारण की तो भाजून खायला खूप चांगला वाटतो आणि आताच सीझन आहे त्याचं. तर ते आम्ही चणा वगैरे दिला तिने भरपूर सगळा. आणि चहा पाणी घेतलं आणि मग आलो आम्ही घरी. आणि यांच्यासाठी ना गुल्लक आणलेला होता दोघांसाठी पण. तर त्यांनी आल्याबरोबर त्यांचं सुरू झालं पैसे वगैरे टाकणं. आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा फ्रेश वगैरे झालो आणि गेलो आई बाबाकडे माझ्या. कारण काल रात्री मला आईचा कॉल आला माझ्या की बाबा ते सीडी असते ना तर त्यावरून पडले म्हणून. माझे बाबा फर्निचर काम करतात तर त्यांना कसं वर वगैरे चढावं लागतं. तर झालं असं की ते वर चढले आणि तोल त्यांचा सांभाळला नसेल तर डायरेक्ट खाली आले तर ते आपल्या पायाची जी टाक असते ना ते डायरेक्ट याच्यावर पडली, पायरीच्या एकदम टोकावर. तर त्यांचा जो पायाची जी टाक आहे ते फ्रॅक्चर आहे म्हणे. तर आम्ही गेल्यावर ते कळलं, कारण की मी बाबांना जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये पाठवलं, नाहीतर ते बिलकुल जायला तयार नव्हते. त्यांचं तेच चालू होतं की नाही मला काहीच नाही झालं तसं सुरू होतं त्यांचं. पण ते म्हटलं जाते ना की बाप जो आहे तो मुलीलाच ऐकते म्हणून. तर ते तसंच आहे माझ्याकडे पण. माझे बाबा फक्त मलाच ऐकतात. तर मी गेली आणि मग थोडंसं त्यांना सांगितलं की असं नाही तसं. मग त्यांनी ते गेले हॉस्पिटलमध्ये आणि एक्सरे वगैरे काढला. तेव्हा माहीत पडलं की हे फ्रॅक्चर आहे बा म्हणून. मग त्यांना दुसऱ्या दिवशी घरी ते हॉस्पिटलमध्ये बोलवलं आणि त्यांचं ते प्लास्टर वगैरे काय ते करून दिलं. आता करत आहे ते आराम.
आणि मला तिकडून यायला झाला वेळ, मी काही ब्लॉग वगैरे काही केलेला नाही आणि आता तुम्हाला भेटत आहे मी एकदम दुसऱ्या दिवशी. काल जो आणलेला चना होता ना तर त्याचे दाणे काढून घेतले. हे बनत होते की मला आज याचीच भाजी कर, उपास सोडायचा आहे, आज बारस आहे. तर मग छान आलू आणि चण्याची भाजी केली आणि पहिले सर्वात आधी तर पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी लागली स्वयंपाकाला. चला आज तुमच्यासोबत एक क्विक रेसिपी शेअर करते. कारण जे आपण चणे जे आहे ते भिजू घालत असतो, त्यानंतर उकळून घेत असतो. तर हे जे चणे आहे हिरव्या हे जे फ्रेशवाले जे चणे आहे ते सर्वात आधी मी फ्राय करून घेतले असे तेलामध्ये. तेलामध्येच त्याला थोडं शिजू दिलं आणि त्यानंतर मग छान मसाला बनवून घेतला याचा कांदा टोमॅटो, बस असाच मसाला, साधाच मसाला केलेला आहे. आणि ते मग पनीरची भाजी जशी करतो त्याचप्रमाणे ही सुद्धा भाजी करून घेतली. आलू वगैरे नंतर टाकलेत, पहिले ग्रेव्हीमध्ये छान मस्त चणे जे आहे ते होऊ दिले पाणी न टाकता आणि त्यानंतर मग आलू टाकले, ते 5 मिनिट होऊ दिले. उकळलेले आलू आहे. तर ते झाल्यानंतर मग यामध्ये रस्सा सोडलेला आहे, म्हणजे पाणी सोडलं रस्सा करायसाठी. आणि इकडे सोबतच माझ्या पोळ्यासुद्धा सुरू होत्या आणि वरण भात कढी वगैरे करते म्हटलं, पण मग विचार बदलून गेला कारण की दही जे आहे ते थोडंसंच होतं, म्हणून मग काही कढी वगैरे काही केलेली नाही आहे. फक्त वरण भात भाजी पोळी आणि उपवासाच्या दिवशी ना असं तेलकट वगैरे काही खाल्लं जात नाही. आणि पाचपावलीची जी पूजा असते ते माझ्या सासूबाई तिकडेच करतात, म्हणून मी इकडे वगैरे काही करत नाही. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग केला आराम आणि घरातली काही कामं. त्यानंतर संध्याकाळ झाली. मग आता करण होताच आणि माझा भाऊसुद्धा आलेला होता अक्षू, तर म्हणून मग म्हटलं चला आता यांना आपण थोडं कामी लावून द्याव. काल जो हरभरा आणलेला होता तर तो मला मेन म्हणजे आम्ही भाजायसाठी म्हणूनच आणलेला होता. आणि हे भाजणं जे हरभरा हुळा करतात ना लोक, हा हुळा करणं काही सोपी नाही आहे. खूप चटके लागतात हाताला. हे दोघंजणं होते म्हणून तो हुळा तरी करणं झाला, नाहीतर आम्ही केलं असतं पण खूप चटके बसले असते आणि आम्हाला याची टेक्निक जी आहे ते काही तेवढी माहिती नाही. एकदम जाळून ठेवलं असतं, नाहीतर काही केलं असतं. यांनी दोघांनी हुळा भाजला, इतका छान भाजला. आम्हाला तुराट्या काही भेटल्या नाही म्हणून मग पराठ्याच आणल्या. यांनीच आणल्या पराठ्या. यांना यांच्या खूप मागे लागली पराठा घेऊन या, पराठ्या म्हणजे काहीतरी जाळासाठी घेऊन यावा म्हणून. तर छान मस्त आम्ही हुळा वगैरे भाजून घेतला. तर चला मग मंडळी, तुम्ही पण छान आता हरभरा आहे मस्त शेतामध्ये, मस्त हुळ्याचा आस्वाद घ्या. मी करते माझ्या व्लॉगला इथेच एंड. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.